महाद्या, हे महाद्या, अरे इकडे ये. अरे ती सुंदरीला वरडती बघ. आज रात्री वेळ ती, आपल्याला तिच्याकडे ध्यान ठेवावं लागल. अरे ते राहू दे. साहेब आल्या ती, पाया पड त्यांच्या. साहेब तुम्ही? नमस्कार करतो. बाई साहेब. अरे राहू दे. तू तर शुद्ध बोलतोस की रे. हो, शाळेत शिकवलं मला शुद्ध बोलायला, पण गावात ह्याच भाषेत बोलावं लागतं. नाही तर म्हणते 4 बुक शिकला तर लय शहाणा झाला बघ. काय मग माझा कॉलेजात जाणार कशी काय? हा, जायचंय ना, पण बा नाही म्हणतो. अरे वय साहेब, हाताशी आलेला एकच पोरगा आहे. नाही म्हणलं तरी लय गुन्हाचं आहे. हो, जनावरांचं बघतो, शेतीच्या कामात मदत करतो, पीक पाण्याचं बी चांगली जाण आहे. आता त्याला कॉलेजला धाडला तर शेतीची कामं कोण करणार? आणि साहेब, मी गरीब माणूस. हो, शाळा मोफत होती, कॉलेजाची फी मला परवडणार आहे वय. फीच्या पैशाची काळजी करू नकोस. याचा जो काही लागेल तो खर्च मी करेन. का मग माझा जायचं ना कॉलेजात? साहेब, म्हणजे तुम्ही मला कॉलेजला धाडणार? एकाच अटीवर, मार्क खाली येता कामा नयेत. प्रॉमिस प्रॉमिस, चांगले मार्क काढून दाखीन. जा मित्रांना जाऊन सांग. जा पळ. हे गालिया, मी कॉलेजला जाणार. हे शिरप्या, मी कॉलेजला जाणार. ग्रेट. मी पण करू? हो, हाय. हाय. बघू येते का? काय तुम्ही शहरातल्या पोरी पण ना, साऱ्या गोष्टी येत नाहीत तुम्हाला. पण काही म्हणा, मला तुमचा खूप अभिमान वाटतो. का? मला पाण्यावर दगड भिरकावते तो म्हणून? तसं नाही, म्हणजे बघा ना, त्या माझ्याला कॉलेजला शिकायला पाठवून तुम्ही एका क्षणात किती जणांचे आयुष्य बदलले. असं काही नसतं का मंजिरी? तो मुलगा उद्या मोठा होऊन जे काही होईल ते त्याच्या कर्तृत्वावर, आपण त्याला मदत केली म्हणून नाही. असं नाही, पण तुम्ही त्याला एवढं प्रोत्साहन दिलं, त्याचं काहीतरी मूल असायलाच हवं, नाही का? तसं प्रोत्साहन तर मी गौरांगला पण दिलं होतं, नाही का? त्यानं शिकून मोठं व्हावं यासाठी त्याला जे लागेल ते दिलं. म्हणजे जेव्हा परिस्थिती होती तेव्हाच नाही म्हणतो, जेव्हा परिस्थिती नव्हती तेव्हा सुद्धा. कसं आहे ना, मला कधीच सहजपणे काही मिळालं नाही. माझ्या डोळ्यात तेव्हा सारखी स्वप्न असायची. आज तशीच स्वप्न मला त्या म्हाताच्या डोळ्यात दिसली. जेवढं जमलं तेवढं केलं. खूप छान आहे ना तळ? आता आणखीन काही दिवसांनी ते अजून छान होणार आहे. कसं काय? अगं, आपण आता हा सगळा प्लॉट डेव्हलप करतोय ना. म्हणजे बघ, आमचं असं ठरलंय की इथून पुढे ना असा एक डेक काढायचा, त्याला छान रेलिंग बिलिंग करायचं, तर छान बोटिंग वगैरे करता येईल. म्हणजे हे लेक बांधून काढायचं सगळीकडून छान. का? काय गरज आहे? नाही, म्हणजे मला असं वाटतं की कुठल्याही गोष्टीचं सौंदर्य ना तिच्या साधेपणात असतं. आता तुम्हीच मला सांगा, इथे जर तुम्ही संगमरवरी लाद्या टाकल्या तर मातीचा सुगंध थोडाच येणार आहे. अगं, पण हे सगळं मी तुझ्यासाठी करतोय.
नाही म्हणजे तू शहरात वाढलेली आहेस, मला वाटलं तुला हे असं आमचं सगळं गावठी आवडणार नाही म्हणून. छे छे छे, असं अजिबात नाही हं. मला हे असंच आवडतं, खूप आवडतं. साहेब तुमच्याकडे कोण आहे? ते कोणाचा फोन? हॅलो, हा बोला. हो हो, माझ्या लक्षात आहे. दादा होळकरांबरोबरची मीटिंग माझ्या लक्षात आहे. कसं आहे विहंग, मीटिंग विसरायला मी म्हणजे तू नाही का? आणि अजून एक गोष्ट, आपण हे जे काही फार्म हाऊस डेव्हलप करणार होतो तो प्लॅन आता कॅन्सल झालाय. कारण कसं आहे, इथे संगमरवरी लाद्या बसवल्या तरी त्याला मातीचा सुगंध येणार नाही का, असं मंजिरी मॅडमचं म्हणणं आहे, म्हणजे त्यांची आज्ञा आहे. सो प्लॅन कॅन्सल. ओके, बाय बाय. खुश? खूप खुश. थँक्यू सो मच. थँक्यू काय, हे सगळं तुझंच आहे. हो, पण तरी सुद्धा. अहो तुझ्या आयुष्याचा सुद्धा असाच चोळामोळा करणार आहे मी, मंजिरी. आणि मग आपण तुझे ते सगळे लहानपणीचे फोटो असे मोठे करायचे, एनलार्ज, आणि आपल्या बेडरूमच्या भिंतीवर लावायचे. मग काय होईल माहितीये? काही होणार नाही, सगळे हसतील मला, तुम्ही हसत होतात तसे. होईल असं की जेव्हा आपल्याला बाळ होणार असेल तेव्हा तुझी नजर सतत तुझ्या त्या फोटोजवर राहील, आणि मग आपल्याला सुद्धा तुझ्यासारखीच एक गोड मुलगी होईल. तिचे गोबरे गोबरे गाल असतील, आणि मग ती जेव्हा हसेल तेव्हा तिचे डोळे पण दिसणार नाहीत तिच्या गालांमुळे. तुम्ही पाहिलात फोटो? हो. तर तुम्ही मला हसत का होतात फोटो बघून? अगं, लहान मुलाकडे पाहून कोणाच्याही चेहऱ्यावर हसूच येतं. खरं सांग, तुला नकोय तुझ्यासारखीच दिसणारी एक गोड मुलगी? चला, काहीतरीच काय. अहो मी सकाळीच लावली होती तुळस. अशी कशी काय? मंजिरी, अगं इथे आजूबाजूला जनावर असतात, त्यांच्यापैकीच कोणीतरी. नको, राहू देत, चल. नाही, तुम्ही व्हा ना पुढे, मी बघून येते जरा. बरं, जरा जपून आणि लवकर ये.
नाही बघायचं. अरे दिसत नाही का तुला? तुझ्याशी बोलतोय मी, त्याच्याशी बोलतोय. मी पण त्याच्याच सोबत नुकसान झालं. मी वचन देते तुम्हाला, तुमच्या विश्वासाला तडा जाईल असं मी कधीच काहीच नाही करत. माझी प्रत्येक वाट मला तुमच्याकडेच घेऊन येते. स्वप्न अर्ध्यावरच मोडतात. हे नाही मोडणार, खात्री आहे मला. मला कधीच वाटलं नव्हतं मी कोणावरही इतकं प्रेम करू शकेन. याआधी तुमच्या आयुष्यात कोणी मुलगा होता? नाही. तरी सुद्धा या हरामखोराची रग काय जिरत नाही. मग आता याच्यावर एक असा वार करा की हा कमरेतून नाही, मानेतून नाही, मनातून लुळा पांगळा पडला पाहिजे कायमचा.